देवाची स्तुती असो. कृत्ये आपल्या मागे येते का? तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल. त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात. प्रकटीकरण 14 अध्याय 13 वचन. जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केली तेव्हा सृष्टीच्या सुरुवातीला ते नग्न होते. ते देवाच्या गौरवाने आच्छादलेले होते, त्यामुळे त्यांना लज्जा वाटली नाही. परंतु जेव्हा त्यांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले, त्यांना समजले की ते उघडे आहे. म्हणूनच सर्व माणसे अधर्मात घडलेली आणि पापात जन्मलेली असून या जगात नग्न अवस्थेत येतात. त्यामुळे जो मनुष्य पापाच्या अवस्थेत नग्न होऊन जगत आहे, त्याने जीवनात नग्न राहण्याची इच्छा न धरता उलट वस्त्र परिधान करण्याची, अर्थात स्वर्गीय वस्त्राने आच्छादित होण्याची इच्छा बाळगली पाहिजे. अदनच्या बागेत माणसाने आणि त्याच्या पत्नीने आपली नग्नता झाकण्यासाठी अंजिराची पाने शिवून स्वतःसाठी कमरेभोवती गुंडाळण्याची वस्त्रे तयार केली होती, परंतु देवाने त्यांच्यासाठी कात्याची वस्त्रे बनवून त्यांना ती परिधान करायला दिली. त्याचप्रमाणे जो व्यक्ती पश्चात्ताप करते आणि बाप्तिस्मा घेते, तिला पापांची क्षमा मिळते. याद्वारे ती येशूशी जोडली जाते आणि ख्रिस्ताला परिधान करते, म्हणजेच तिला देवाकडून हे वस्त्र प्राप्त होते. परंतु जी व्यक्ती येशूकडे येऊन त्यांच्याकडून वस्त्र परिधान करण्याची इच्छा करत नाही, ती व्यक्ती नग्न किंवा पापात जगते आणि परिणामी ती आपल्या पापातच मरण पावते. त्यामुळे ते जगात नग्न येतात आणि नग्नच जगातून जातात. जेव्हा एखादी व्यक्ती अधर्मात घडली जाते आणि पापात जन्म घेते, जेव्हा एखादी व्यक्ती अधर्मात घडली जाते आणि पापात जन्म घेते, ते केवळ नग्नच परत जात नाही, तर आपल्या कष्टाचे फळ म्हणून त्यांच्या हातात काहीही नसते. त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत व्यर्थ ठरते आणि देवापुढे सादर करण्यासारखे कोणतेही मोलाचे कार्य त्यांच्या हातून घडत नाही. ते आपल्या व्यर्थ कष्टांमुळे थकतात, कारण येशूला, जो त्या नगराकडे म्हणजेच देवाकडे जाणारा मार्ग आहे, ओळखताच ते जगले आहे. शिवाय जे लोक अपराध आणि पापांमुळे मृत आहेत, त्यांना काळाच्या अंती होणाऱ्या महाश्वेत सिंहासनाच्या न्यायाच्या वेळी मृत म्हणूनच आणले जाते. त्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आढळत नसल्यामुळे पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांच्या चुकीच्या व निष्फळ कृत्यांच्या आधारे त्यांचा न्याय केला जातो आणि त्यांना नरकात, म्हणजेच दुसऱ्या मृत्यूत, जो अग्नीचा सरोवरासारखा आहे, टाकले जाते. जो व्यक्ती प्रभूमध्ये मरण पावते, तिला धन्य म्हटले जाते, कारण त्यांची सकृत्ये, जी बक्षिसास पात्र आहेत, त्यांच्यासोबत जातात. कारण जो मनुष्य बाप्तिस्म्याद्वारे ख्रिस्ताशी एकरूप झाला आहे आणि ख्रिस्ताला धारण करतो, ते प्रभू ख्रिस्ताची सेवा करतात. आपली सर्व कामे पूर्ण मनाने, जणू काही प्रभूसाठीच करत आहे, हे जाणून की प्रभू त्यांना वचनाचे प्रतिफळ देईल. म्हणून अशी माणसे प्रभूच्या कामात नेहमीच तत्पर राहतील, कारण त्यांना माहीत आहे की प्रभूच्या ठायी त्यांचे श्रम व्यर्थ जात नाही. म्हणून पहिल्या गटावर जेव्हा त्यांच्या चुकीच्या व निष्फळ कर्मांनुसार न्याय आला, तेव्हा या गटाला मात्र त्यांच्या चांगल्या कर्मांनुसार प्रतिफळ मिळाले. जेव्हा आपण येशूला परिधान करणाऱ्यांचा काळजीपूर्वक अभ्यास करतो, तिथेही आपल्याला एक फरक दिसून येतो. एक गट येशूकडे येतो, त्यांचे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो. दुसरा एक गट येशूकडे येतो, जो त्याचे शब्द ऐकतो खरा, पण त्याप्रमाणे वागत नाही. जरी ते देवाचे लोक म्हणून देवाच्या समोर येतात आणि देवाची वचने ऐकतात, तरीही ते त्यानुसार आचरण करत नाही. जरी ते आपल्या मुखाने खूप प्रेम व्यक्त करतात, तरी त्यांची मने लोभाकडे वळलेली असतात. जरी ते ओठांनी आदर करतात, तरी त्यांनी आपली मने खूप दूर ठेवली आहे. कारण ते मानवांच्या अशा आज्ञांचे पालन करतात ज्या त्यांना शिकवल्या गेल्या आहेत किंवा ज्यांचे पालन ते आपल्या परंपरांनुसार करत आले आहेत. ते येशूची वचने असलेल्या शिकवणींचे पालन आपल्या अंतःकरणापासून करत नाही. थोडक्यात सांगायचे तर
त्यांचे 2 गट पडतात, जे देवाच्या वचनाचे पालन करतात आणि जे त्याचे पालन करत नाही. जेव्हा आपला चांगला मेंढपाळ येशू आपल्या गौरवाच्या सिंहासनावर बसतो, तेव्हा तो त्यांना 2 वेगळ्या गटात विभागतो, जेणेकरून जे देवाची सेवा करतात आणि जे त्याची सेवा करत नाही, त्यांच्यातील फरक आपल्याला दिसून यावा. जरी येशूचा आवाज ऐकून ते एका कळपाप्रमाणे आणि एकाच मेंढपाळाच्या मार्गदर्शनाखाली राहत होते, त्यांची विभागणी आज्ञाधारक मेंढ्या आणि अनाज्ञेय शेळ्यांमध्ये केली जाते. जे लोक येशूने आज्ञा केलेली त्याची कार्ये शेवटपर्यंत पाळतात, त्यांना येशूसारखे सामर्थ्य प्राप्त होते आणि देवाचे राज्य वतन म्हणून प्राप्त करतात. कनान देशाकडे जाणाऱ्या वाळवंटातील प्रवासादरम्यान इस्रायल लोकांनी मन्ना या देवाच्या वचनाचा तिरस्कार करून त्याचा अवहेर केला. त्यांनी असे म्हटले की त्यांना त्याची गरज नाही, त्याऐवजी तेवढेच पुरेसे आहे असे म्हणून त्यांनी भौतिक गोष्टी आणि आशीर्वादांची मागणी केली. या इस्रायली लोकांचा नाश देवाने आपल्या क्रोधाच्या अग्नीत एका मोठ्या महामारीद्वारे केला. त्याचप्रमाणे त्याच्या डाव्या बाजूला असलेल्यांना त्या अनंत अग्नीत टाकले जाईल. जर तुम्ही इच्छुक आणि आज्ञाधारक असाल तर तुम्ही देवाच्या राज्याची उत्तम फळे खाल. परंतु जर तुम्ही नकार दिला आणि बंड केले, तुम्ही वचनाच्या तलवारीने भक्षिले जाल आणि नरकात, म्हणजेच अनंत विनाशाकडे जाल. शिवाय वर उल्लेख केलेल्या त्या पहिल्या गटाकडे जे येशूचे शब्द ऐकतात, त्यांचे पालन करतात आणि देवाचे राज्य प्राप्त करतात, जर आपण पाहिले तर आपल्याला त्यांच्यामध्ये 2 भिन्न अनुभव दिसून येतील. जेव्हा आपण करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 3 पाहतो, तेव्हा आपल्याला असे ज्ञानी लोक दिसतात, जे येशूचे वचन ऐकतात व त्याप्रमाणे वागतात आणि खडकावर आपले घर बांधतात आणि जे केवळ ख्रिस्ताच्या पायावर उभारणी करतात. त्यापैकी काही जण सोने, चांदी आणि मौल्यवान रत्ने यांसारख्या विशेष व टिकाऊ साहित्याचा वापर करून बांधकाम करतात, तर इतर जण त्याच पायावर लाकूड, गवत आणि पेंढा यांसारख्या स्वस्त व लवकर खराब होणाऱ्या साहित्याचा वापर करून बांधकाम करतात. जर आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाचा विचार केला तर देवाने आपल्याला मौल्यवान मानून आपल्यावर प्रीती केली आहे आणि आपल्याला मुक्ती देण्यासाठी येशूच्या मौल्यवान रक्ताद्वारे आपली सुटका केली आहे. आपण आपले संपूर्ण आयुष्य मौल्यवानपणे जगावे अशी इच्छा असणाऱ्या देवाने आपल्यातील त्या मौल्यवान फळाची वाट पाहिली आहे आणि आपला मृत्यूही त्याच्या दृष्टीने मौल्यवान ठरतो. आपण मौल्यवान आणि अद्वितीय ठरावे म्हणून देवाने आपल्याला एक पायाचा दगड, एक पारखलेला दगड आणि एक मौल्यवान कोपरादगड दिला आहे, जो येशू ख्रिस्त आहे. ज्या देवाने आपल्याला बहुमोल विश्वास दिला, जेणेकरून येशूवर विश्वास ठेवणारे आप पळून जाता ठामपणे उभे राहू शकू, त्याने आपल्याला अत्यंत मौल्यवान आणि महान अभिवचनेही दिली आहे, ज्यामुळे आपण दैवी अनुभवांचे वाटेकरी होऊ शकू. त्यानुसार आपण आपल्यामध्ये एक श्रेष्ठ आणि उत्कृष्ट जीवन जपले पाहिजे. शिवाय आपल्याला विश्वासाची ती मौल्यवान परीक्षा देण्यात आली आहे, जेणेकरून आपण सोन्याप्रमाणे मौल्यवान बनावे. त्याद्वारे देवावर प्रेम करून आणि त्याच्या आज्ञांचे पालन करून आपण चांगले बनतो, जेणेकरून आपल्याला जीवनाचा मुकुट प्राप्त होईल. थोडक्यात, जे देवाच्या वचनानुसार जगतात आणि आपली कृत्ये करतात, ते त्याची उत्तम कृत्ये करणाऱ्यांसोबत राहतील, जेणेकरून प्रभूच्या आगमनाच्या वेळी ते प्रतिफळास पात्र ठरतील आणि त्यांना पूर्ण प्रतिफळ प्राप्त होईल. परंतु दुसरा एक गट येशू ख्रिस्त या पायावर स्वस्थ आणि नाशवंत लाकूड, गवत व पेंढा वापरून उभारणी करतो. असे लोक आपल्या जीवनात येशूला आणि देवाच्या आज्ञांना महत्त्वहीन बनवतात आणि ते देवाच्या वचनातील श्रेष्ठतेनुसार जगत नाही, ज्यामुळे त्यांचे जीवन क्षुल्लक आणि निरर्थक बनते. त्यांची कामे जळून जातील आणि त्यांना नुकसान सोसावे लागेल, पण ते नरकात जाणार नाही, तर त्यांचे तारण होईल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, जो कोणी देवाचे वचन क्षुल्लक ठरवेल अशा प्रकारे शिकवतो आणि जगतो, त्याला देवाच्या राज्यात सर्वात कनिष्ठ मानले जाते.
परंतु जो कोणी जसे आहे तसे शिकवतो आणि देवाच्या आज्ञांचे त्याचप्रमाणे पालन करतो, तो देवाच्या राज्यात महान ठरेल. जेव्हा आपण आपल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांचा हिशोब घेण्यासाठी ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर हजर होऊ, आपल्या सत्कर्मांच्या फळाची आपल्याला प्राप्ती होवो. आपण देवाच्या वचनानुसार जगूया आणि त्याने आपल्यासाठी राखून ठेवलेले सर्वोत्तम प्राप्त करण्याची इच्छा बाळगूया, जेणेकरून आपण उत्तम सेवक बनू शकू. सत्कर्मांमध्ये धीर धरून आपण गौरवास पात्र ठरो. प्रभू देव आपल्या सर्वांना मदत करो आणि आपल्याला सिद्ध करो.